अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदा महोपशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. आज 6 नोव्हेंबर बुधवार. सर्वांना शुभेच्छा. आपण आता अगदी समापनाकडे चाललेले आहोत. 1600च्या पुढच्या ओव्या सुरू झालेल्या आहेत. श्लोक तर 2-3च राहिलेले आहेत, पण ज्ञानदेवांनी ज्या पुढे ओव्या रचलेल्या आहेत त्या जास्ती आहेत. काल 1607 पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. शेवटी संजय म्हणतो सुमित्राताई सांगत होत्या आपण ते 96 पासून सुरुवात केलं ना काल. 86 पासून करायला पाहिजे होत्या म्हणे, आणि त्याच्या अगोदरचा एक श्लोक राहिला असं वाटतं. म्हणजे तुम्हाला आठवत आहे का बघा, त्या म्हणून त्याचं राहिलंय का, त्यांना वाटतं असं राहिलंय. त्या ऑडिओवर जरी आदल्या दिवशीचा ऑडिओ ऐकला आणि कालचा ऐकला तर त्याच्यामध्ये 10चा गॅप राहिला होता. तुम्ही काल 96 पासून सुरू केलं ना. हो. हा, मग तो 86 पासून करायचा होता बहुतेक असं वाटतं. तुम्हाला आठवत आहे का काही? नाही, मी आता लिहिलेलं असतं ना, माझे पाठवलेले असतात त्याच्यावरूनच. हा, ते त्यांनी तेच बघितलं होता व्हिडिओ, त्याच्यामध्ये 86 पर्यंत श्लोक दिसत होते. आता एक मिनिट, मला ते मागं जाऊन बघ. सुरुवात करताना 96 पासून कविताताईने ॲड्रेस केलेला आहे. काय म्हणतात बघूया. बर. कविताताई बोला. कविताताई बोला. 86 पासून सुरुवात करायची होती. हो का? 87 पासून. हा, 74 श्लोक शिकवायचा होता राहिला होता. बर. सुमिताताई पण आहेत. सुमिताताई तुम्ही पण सांगा काय एक्झॅक्टली मी सांगतोय ते बरोबर आहे का सुमिताताई? ठीक आहे, घेऊया परत मग, तसं काही नाही. तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे सुमिताताई, बोला. कविताताई 86 पासून, आणि त्याचा श्लोक पण, श्लोकाचा अर्थ सांगत आलं त्याच्यावरच्या. हो, अर्थ पण सांगत होता. 74 श्लोक त्याचा अर्थ पण सांगायचा होता, आणि मग 87 पासून सुरुवात करायची होती. बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालेल ठीक आहे, धन्यवाद. दोन्हीतही काही उदाहरणं सारखी असल्यामुळे झालं असेल. आता मी पाहिलं नाही आहे, पूर्वीचं पाहावं लागेल मला, पण असू देत, घेऊया आपण. 74वा श्लोक घेऊया. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणं. काय म्हणतायत संजय? की इति अहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः. इति म्हणजे असे, अहम म्हणजे मी. कुणाचा ऐकलाय संवाद? तर पार्थस्य च महात्मनः. म्हणजे पार्थाला त्यांनी महात्मा हे विशेषण दिले, की महात्मा पार्थाचा आणि वासुदेवस्य म्हणजे श्री वासुदेवांचा. इमम अद्भुतम रोमहर्षणम संवादम. हा संवाद कसा होता? तर अद्भुत होता, रहस्ययुक्त होता, आणि रोमहर्षण म्हणजे अंगावर रोमांच आणणारा, रोमांचकारक होता, आणि तो मी स्वतः ऐकला, असं संजय स्वतः सांगतोय.
आता त्याच्यावरच्या ओव्या आपण पाहणार आहोत. म्हणजे व्यासांच्या कृपेनं त्याला दिव्यदृष्टी मिळाली आणि तो स्वतःच सांगतोय, स्वतःशी स्वतः संवाद साधत तो म्हणतो की राजन, याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन यांच्या दोघांमधला अत्यंत अद्भुत आणि रोमहर्षक, अंगावर रोमांच आणणारा असा दिव्य संवाद मी ऐकलाय. मग म्हणे पै कुरु राजा, ऐसा बंधुपुत्र तो तुझा, बोलिला ते अधोक्षजा, गोड झाले. तो सांगतोय की अरे, धृतराष्ट्राला तो म्हणतो की हे कुरुश्रेष्ठा, तुझ्या भावाचा म्हणजे पंडूचा मुलगा, अर्थात भगवंताचा भक्त जो श्रेष्ठ असा अर्जुन आहे, तर तो अर्जुन जे काही बोलला ते भगवंताला किंवा श्रीकृष्णाला अधोक्षज म्हणलेलं आहे, त्याला ते खूप आवडलं आणि त्याला अर्जुनाचं बोलणं गोड वाटलं. म्हणून त्यांनी म्हटलं गोड झाले, बोलिला ते अधोक्षजा, गोड झाले. ते अतिशय गोड झालेलं आहे, तुला जे बोललेलं आहे ते. आणि अश्रौषम म्हणजे ऐकलं. संवादम इमम अश्रौषम, अश्रौषम म्हणजे ऐकलेलं आहे. आणि तो रोमहर्षक होता किंवा रोमांचकारक होता असं तो सांगतो. आता इथे हे ज्ञानदेव काय म्हणतात ते बघतोय आपण. मग म्हणे पै कुरु राजा, ऐसा बंधुपुत्र तो तुझा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पांडू हा अचानक वनातच शिकारीसाठी आणि तिथे गेल्यानंतर माद्री समवेत कामवासनेनं हे झाल्यामुळं माद्रीच्या आग्रहाखातर त्याला मृत्यू आलेला आहे, कारण त्याला तसा शाप मिळालेला असतो. आणि त्याची ही सगळी पुत्र आहेत. म्हणून तुझ्या बंधूचा जो पुत्र आहे तो तुला काय, ते अधोक्षजा गोड झाले. तर ते त्यानं जे बोललेलं आहे तुझा भावाच्या पुत्राला, अर्थात भगवंताचा तो भक्तही आहे, भक्तश्रेष्ठ आहे, आणि तो जे काही बोलला ते श्रीकृष्णाला खूप आवडलं. म्हणून अर्जुनाचं बोलणं त्याला गोड वाटलेलं आहे. त्या दोघांमध्ये एक वेगळंच अतूट नातं होतं, प्रेमाचं होतं, भक्ताचं होतं आणि अगदी सखा मैत्रीसारखं नातं होतं. त्यामुळे त्यानं बोललेलं त्याला फार आवडलं, कारण त्यानं सांगितलं होतं की माझा सगळा संदेह मिटलेला आहे, आता माझ्या मनामध्ये काही संशय नाही आणि तू जे म्हणशील ते मी सगळं करीन. म्हणून तिथे पुन्हा उपमा देत आहेत बघा. अगा पूर्वापर सागर, या नामासीच सिनार, ये राघवे ते नीर एक जैसे. आता काय म्हणतात ते की दोन प्रकार, मला तर हे शिकवल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, पूर्वापर सागर, एक पूर्वेकडचा सागर आणि अपर म्हणजे पश्चिमेकडचा. पूर्वेचा समुद्र आणि पश्चिमेचा समुद्र या नावामध्ये फक्त काय आहे, भेद आहे. नामासीचं सिनार, सिनार म्हणजे भेद आहे. ये राघवे ते नीर एक जैसे, पण दोन्हीतलं नीर म्हणजे पाणी जे आहे ते सारखंच असतं, ते एकच असतं. त्याच्यामध्ये भेद असतो का, नाही. आपण फक्त म्हणतो ही पूर्वाभिमुखी नदी आहे किंवा पश्चिम वाहिनी नदी आहे. नद्यांची दिशा जरी वेगळी असली किंवा सागराची नावं जरी वेगळी असली, वेगळ्या दिशेनं आलेले वाहत असतील, तरीसुद्धा त्यांच्यातलं जल हे एकच आहे. तसे हे दोघं वेगळे आहेत खरं तर. तसं जर म्हणलं तर वेगळे आहेत. एक भक्त आहे, एक भगवंत आहे, पण त्या दोन समुद्रांसारखं त्यांच्यातलं पाणी म्हणजे त्यांच्यातलं जे प्रेम आहे ते इतकं सारखं आहे की त्यांच्यात काहीच भेद नाही आहे. तसंच ते सांगतायत. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे, हे अंगाची पासी दिसे, मग संवादी जे नसे काहीच भेदू. तसंच त्यांच्यासारखाच या भगवंत आणि अर्जुन ह्या भक्तामध्ये भिन्नत्व कशापुरतं आहे, अंगाची पासी आहे. अंग म्हणजे देह. आपण म्हणतो ना माझं अंग सगळं दुखतंय, म्हणजे आपल्या देहासाठी आपण अंग शब्द वापरत असतो. तसं इथे त्यांनी म्हटलेलं आहे की अर्जुन आणि भगवंत यांचे शरीरापुरतं भिन्नत्व आहे,
पण दोघांच्या संवादात काहीही भेद नाही. मग संवादी जी नसे काहीची भेदू. पुढे पुढे तर असं म्हणलेलं आहे की अर्जुन भक्त होता की भगवंत भक्त होता, इतकं दोघांमध्ये एकरूपता झालेली आहे की त्यांच्यात भेद उरलाच नव्हता. खरा भगवंत सांगतोय आपल्याला सगळं, आपण ऐकतोय पहिल्यापासून, आपल्यामध्ये तो भेद आपण कायम ठेवलेला आहे, पण त्या दोघांमधला भेद पूर्ण मिटलेला होता. आता त्याच्यासाठी उदाहरण, हे दर्पणाचं उदाहरण दोन्हीकडं असल्यामुळं कदाचित तो घोटाळा झाला असेल. पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे, तेथे येरी येर देखे आपण पे जैसे. आता आरशापेक्षा सुद्धा स्वच्छ असे जर काही चोखे म्हणजे सुंदर स्वच्छ असे जर दोन पदार्थ समोरासमोर आले, दोन्ही होती सन्मुखे, तर तेथे येरी येर देखे आपण पे जैसे. तर तिथं काय असतं, एक स्वतःला दुसऱ्यामध्ये पाहतो. पण आरशाच्या बाबतीत आपण काल उदाहरण पाहिलेलं आहे, ते पुढं त्यांनी पुन्हा दिलेलं आहे की दोन आरसे समोरासमोर आले तर त्यांच्यात भेद नसतो, पण आरशापेक्षा सुद्धा स्वच्छ असे जर दोन पदार्थ समोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये एक स्वतःला दुसऱ्यात पाहतो. म्हणजे आरशात आणि त्या दुसऱ्या वस्तूंमध्ये आपण बघतो. चकचकीत भांडी असतात, आपण आता दिवाळी केली सगळ्यांनी, पूर्वीच्या काळी पितळेचं जास्त ऐश्वर्य असायचं आणि ती चकचकीत घासले की अगदी त्याच्यामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसायचं. हल्ली स्टील आलं, अजून वेगवेगळे मेटल्स आलेले आहेत, त्यामुळे तो फरक आहे. पण इथं त्यांनी असं सांगितलं की दोन जर अशी चकाकणाऱ्या वस्तू समोरासमोर आल्या तर दोन्ही होती सन्मुखे तेरे येरी येरे देखे आपण पे जैसे. तर ते जणू काही एकमेकामध्ये पाहतात, दुसऱ्यात पाहतात, तसे हे एकमेकात पाहत होते. म्हणजे भगवंताला अर्जुन आहे तो आपल्या ठिकाणी दिसत होता आणि अर्जुनाला भगवंत आहे तो आपल्या ठिकाणी दिसत होता. म्हणजे असं कसंही म्हणलं तरी चालेल. म्हणजे त्यांच्यात भिन्नत्व पूर्ण संपलेलं होतं. तैसा देवेसी पंडुसू तू आपण पे देवी देखतू, पांडवेसी देखी अनंतू आपण पे पार्थे. तेच पुढच्या ओवीत सांगितले. त्याप्रमाणे भक्तराज अर्जुन देवासह स्वतःला भगवान श्रीकृष्ण रूपात पाहत होता आणि स्वतःला श्रीकृष्ण रूपात पाहतोय आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण भक्त असलेल्या अर्जुनासह स्वतःला अर्जुनात प्रत्यक्ष अनुभव लागले. म्हणजे त्यांना स्वतःला मी अर्जुन आहे वाटत होतं भगवंताला, तर अर्जुनाला मी स्वतः भगवंत आहे असं वाटत होतं. म्हणजे यांना भक्त वाटतोय, त्याला भगवान वाटतोय. म्हणजे इतक्या त्या दोघांची सरमिसळ होऊन गेलेली आहे. जसं दोन्ही पाणी एकत्रित आल्यानंतर कुठलं पाणी कुठलं काही फरक सांगता येत नाही, ते दोन्ही एकरूप होतात, तेवढे एकरूप झाले, आपल्या कल्पनेच्या हे पलीकडे आहे. तैसा देवेसी पंडुसुतू आपण पे देवी देखतू. देवी म्हणजे देवाच्या ठिकाणी, बरं का, देवी असा अर्थ नाही घ्यायचा, देवाच्या ठिकाणी तो स्वतःला पाहत होता. पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी. आणि पांडवाच्या ठिकाणी म्हणजे त्या अर्जुनाच्या ठिकाणी देव स्वतः किंवा स्वतः अनंत जे आहेत, परमात्मा आहेत, ते त्याला पाहत होते स्वतःच्या ठिकाणी. देव देवो भक्ता लागी जिये विवरुनी देखे अंगी, येरुही तियेची भागी दोन्ही देखे. आणि मग हे देवोदेव म्हणजे देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण काय करतायत, आपल्या भक्तासाठी म्हणजे या अर्जुनासाठी जिये विवरुनी देखे अंगी, स्वतःला त्या अवकाशामध्ये किंवा अवकाशरूपी ब्रह्मांडव्यापी गुहेमध्ये स्वतः सहित पाहत होता. त्याच्या दृष्टीने एवढं मोठं ब्रह्मांड आहे, त्याच्यामध्ये तो स्वतःला पाहत होता. आणिक काहीच नाही म्हणून करीती काही दोघे एकपणे पाही नांदता ती. म्हणजे दोघं एकमेकांना इतक्या एकरूपतेनं पाहतायत, त्यांच्यातलं द्वैत सगळं संपलेलं आहे, अद्वैत रूपानं ते पाहतायत. म्हणजे हे त्रिभुवनव्यापी सगळं ऐक्य आणि अद्वैत हे स्वतःही भगवंतही अनुभवत होता आणि अर्जुनही अनुभवत होता.
तुम्ही म्हणताय ते आता मला पटलं की ह्या ओव्या मी स्वतः वाचून ठेवलेल्या होत्या आणि पुढच्याच ओव्यांकडे मी घाईघाईत गेली असेल. काही हरकत नाही, पुन्हा बरं झालं आठवण केली ते. आणिक काहीच नाही म्हणून करीती काही, दोघे एकपणे पाही नांदता ती. म्हणजेच काय की दोघांमधला द्वैतपणा पूर्ण संपलेला आहे. त्यामुळं संवाद तरी काय करणार, आणि म्हणून दोघं काय करायला लागले तर ऐक्य भावनेनं एकपणे पाही, तू मी नव्हे. म्हणजे मी ते नामदेवाचं नेहमी म्हणते ना, मी तू पणा हनस आहे, मी तू पणा हनस आहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. तर त्यांच्यातला मितूपणा संपलेला होता. एक मिनिट. या माझ्या किल्ले ते येतील आता, त्यांच्याकडे म्हणजे हा द्वैतभाव संपूर्ण संपुष्टात आल्यामुळं आता कोण कोणाला प्रश्न विचारणार आणि कोण कोणाला उत्तर देणार. म्हणजे दोघांमधला भेदभावच संपलेला आहे. त्यामुळं ते दोघं आता कसे अनुभवणार. द्वैत हे त्यांच्या इथं संपलेलंच होतं. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का. मग आता हा भेदच शिल्लक न राहिल्यामुळं संवाद सुख तरी कसं अनुभवणार. जे काही काळ सगळं शांत असं झालेलं आहे वातावरण. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे, ते ऐकले बोलणे दोघांचे मिया. मग या दोघांचा संवाद असा चालू जेव्हा होता तेव्हा मी ऐकत होतो. पण त्या दोघांमधलं द्वैत गिळलं म्हणजे मिळालं, निमालं, शांत झालं. आणि त्यामुळं काय झालं तर त्या दोघांचा संवाद संपुष्टात आला. आणि माझं सद्भाग्य असं की ते जे देव आणि भक्त आहेत त्यांच्यामधलं मी बोलणं ऐकलं, माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ते ऐकले बोलणे दोघांचे मिया. त्या दोघांचं बोलणं संभाषण मी सगळं ऐकलं आहे. त्यांचं द्वैत मिटलेलं होतं, पण माझं सद्भाग्य की मला ते सगळं ऐकायला मिळालेलं आहे आत्तापर्यंत सगळा संवाद. म्हणून आता पुढच्या ओव्या आपण 96 पासून काल घेतलेल्या होत्या की 2 लख आरसे जर एकमेकांमत समोर ठेवले तर कोण कोणाला पाहतो वगैरे त्या सगळ्या ओव्या काल आपण पाहिलेल्या होत्या. किंवा 2 दिवे जर असतील तर कोणता दिवा कोणाला प्रकाश देतो, प्रकाश देणारा कोण आणि प्रकाश घेणारा कोण, प्रकाश्य प्रकाशक असे शब्द आपण पाहिले होते. तर त्या सगळ्या ओव्या काल पाहिल्या. आता त्याच्या पुढच्या बघूयात. म्हणून काल 1607 पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. आता त्या काही पुन्हा सांगायची गरज नाही. आता 75वा श्लोक फार सगळ्यात चांगला आहे, तो मी घेत होते मगाशी. व्यासप्रसादात श्रुत नाही, त्याच्यावरच्या आपण ओव्या घेऊया. ऐसे तो संजय म्हणेन जो येथे, येऊनी भरते सात्विकाचे. देतेणे देह भान गेले हरपून, तयासी मी कोण आठवेना. अंगावरी जो जो वरची पूर्वापर नामे वेगळे सागर, परी जैसे नीर एक चिते. इथून घेतल्या उभ्या.
तैसे कृष्णार्जुन देहे जरी भिन्न, संवादी संपूर्ण एक रूप. ठेविता दर्पण सम्मुख दर्पणा, पाहतो आपण एकमेकी. तैसा देवा सवे, उलट त्याच्या आधीच्याच घ्याव्या लागतील तर मलाही कळेना. 74च्या खालच्याच घेऊया. मग म्हणे राया बोलिला जे पार्थ, हर्षला श्रीकांत ऐकोनी ते. पूर्वापर नामे वेगळे सागर, परी जैसे नीर एक चिते. तैसे कृष्णार्जुन देहे जरी भिन्न, संवादी संपूर्ण एक रूप. ठेविता दर्पण सम्मुख दर्पणा, पाहती आपणा एकमेकी. तैसा देवा सवे देवाची या ठाई, आपण आथे पाही पंडू सुत. आणि देव तोही पांडवासहित, पांडवी पाहात आपणासी. नित्यस्वरूपी ज्या देवभक्तासाठी, पाहे जग जेठी अवकाश. त्याची स्वरूपात पार्थ गुडाकेश, पाहे अवकाश दोघातेही. आणिक काहीच नाही दोघा वेणे, दोघे एकपणे नांदती ते. आता प्रश्नोत्तरे कैसी घडतील, मोडोनी जाईल जरी द्वैत. आणि जरी द्वैत राहिले तैसेच, तरी कैसे साच ऐक्य सुख. ऐसे दुजेपणी बोलता जो पूर्ण, टाकी तो गिळून भेदा लागी. संवाद तो ऐसा श्रीहरी पार्थाचा, ऐकिला मिसाचा थोर भाग्ये. आता कालच्या ज्या ओव्या झाल्या होत्या त्या आपल्या झालेल्या आहेत. समोरासमोर ठेविता दर्पण, पाहे कोणा कोण ऐसे कल्पू. या सगळ्या काल झालेल्या होत्या. आता 75वा श्लोक आपण घेऊया. व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद्गुह्यमहं परं, योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात कथयत स्वयं. सांगतोय तो की व्यासप्रसादात, व्यासांच्या कृपेमुळं, श्रुतवान म्हणजे मी ऐकलंय. एतद् गुह्यम अहम परम, परमगुह्यम अहम एतत् श्रुतवान. हे जे सगळ्यात गोपनीय अशी जी गोष्ट होती ती मी ऐकलेली आहे. आणि योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयतात. हा जो गुह्य योग आहे, गोपनीय योग आहे, हा योगेश्वरात कृष्णात, योगेश्वर अशा कृष्णापासून किंवा भगवंतापासून साक्षात प्रत्यक्ष, स्वयं मी स्वतः, कथयतः म्हणजे तो सांगत असताना मी प्रत्यक्ष ऐकलेला आहे. हा सगळा योग, गुप्त योग, गोपनीय योग, हा साक्षात भगवंताकडून मी ऐकलेला आहे. असं काल आपण तो श्लोक पाहिलेला होता. तर त्याच्यावर काय सांगतात बघा. आजच्या पण महत्त्वाच्या ओव्या आहेत तशा, समजून घ्या. तेव्हा बैसते नि आनंदे, म्हणे जी जे उपनिषदे, नेणती ते व्यास प्रसादे ऐकिले मिया. आता काय सांगतायत की श्रोते हो, ज्ञानदेव सांगतायत की संजयाला हे जे प्राप्त झालेलं सगळं ज्ञान आहे ते कसं आहे हो. तो सांगतोय की म्हणे जी जे उपनिषदे नेणती, म्हणजे उपनिषदाला सुद्धा जे ज्ञान माहिती नाही किंवा जे ज्ञान जाणत नाहीत ते मी कुठं ऐकलं. व्यासप्रसादे, व्यासांच्या कृपेमुळं. ऐकिले मिया,
ते सगळं ज्ञान मी व्यासांच्या कृपेमुळं किंवा कृपाप्रसादामुळं प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकलेलं आहे. म्हणजे केवढा आनंद आहे मला झालेला. आणि हा आनंद वर्णनही करता येणार नाही किंवा त्याला कुठली मर्यादा पण नाही आहे. अमर्याद असा आनंद झालेला आहे. म्हणून तो म्हणतो की त्यांचं दोघांचं ऐकता ऐकता मीच ब्रह्मत्वाला पोचलो. ती पुढची ओवी आहे. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडिली मिठी, मी तू पण ऐसी दिठी विरोनी गेली. आणि तो म्हणतो की भगवंताच्या मुखातून हे गीताशास्त्र ऐकता ऐकताच, गोठी म्हणजे गोष्टी, या सगळ्या गोष्टी आहेत. गोष्टी म्हणजे जे काही सांगतात त्याला गोष्ट म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे हे गीताशास्त्र ऐकता ऐकताच अर्जुनासारखा ब्रह्मत्वाची पडिली मिठी, अहो मलासुद्धा ब्रह्मत्वाची मिठी पडली. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप झालो. माझ्या भोवतीसुद्धा ही ब्रह्मत्वाची मिठी पडली. एखाद्याला आपण अगदी आलिंगन देतो, मिठी घालतो, अगदी एकरूप होऊन जातो त्याच्याशी. खूप वर्षांनी मित्र भेटला, खूप वर्षांनी आई भेटली किंवा कुठेही नात्यातलं, की जी प्रेमाची मिठी असते ती जशी आहे ती इथं ते म्हणत आहेत की ब्रह्मभावाची मिठी ही माझ्या भोवती पडलेली आहे. आणि मी तूपणेसी दिठी विरोधी गेली. आणि मी तूपणाची जी दिठी आहे, दृष्टी आहे किंवा भाव आहे, भाषा आहे, ती सगळी संपुष्टात आली. मी तूपणा उरलाच नाही. मी आत्ता ते सांगत होते की मी तूपणा हा नस आहे, उरतच नाही मी तूपणा. त्या नामदेवांना आणि विठ्ठलाला जसा मी तूपणा वेगळा नव्हता, ते दोघं एकरूपच झालेले होते. तीच अवस्था अर्जुनाची आणि भगवंताची झालेली आहे. हे आगवेची का योग, जया ठाया येथी मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले मज. मग आता ही भाषा सगळी ऐकता ऐकताच, ऐकल्याच, जया ठाया येथी मार्ग तयाचे वाक्य सवंग. तर हा जो योग मार्ग आहे सगळा, हा जो योग आहे, जो परमेश्वराच्या चरणाशी येऊन विराम पावलेला आहे. तयाचे जया ठाया येती मार्ग, ज्याच्या ठिकाणी सगळे मार्ग येत आहेत, योग मार्ग परमेश्वराच्या चरणाशी येऊन राहत आहेत, विराम पावतायत, अशा तयाचे वाक्य सवंग, त्याचं बोलणं जे आहे ते मला सवंग म्हणजे अगदी सहजासहजी केले मज व्यासे. ते व्यासकृपेमुळं मला सहजासहजी ऐकायला मिळाले. आणि काय झालं, केले मज व्यासे, मला ती दिव्य दृष्टी मिळाली आणि म्हणून मला हे भगवंताला अनुभवता आलं. हे सगळं अध्यारूत आहे. ती जर दृष्टीच मिळाली नसती तर त्यानं कसं पाहिलं असतं, कसं ऐकलं असतं. आणि ही दिव्य दृष्टी मिळाल्यामुळं मला प्रत्यक्ष भगवंताला अनुभवायला मिळालं. माझ्या ठिकाणी ब्रह्मत्व प्राप्त झालं किंवा मीही ब्रह्मत्वाचा अनुभव घेतला. हे आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. अहो अर्जुनाचे निमिषे, आपण पेची दुजे ऐसे, नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव. ते म्हणतात की अहो राजे किंवा अहो राजन, अर्जुनाचे निमिषे, अर्जुनाच्या निमित्तानं, अर्जुनाचं निमित्त झालेलं आहे. पण स्वतःच आपण पेची दुजे ऐसे, स्वतःच अर्जुनाशी भूमिका घेऊन देव आपल्या स्वतःला सगळं उद्देशून बोललेले आहेत. नटोनी आपण उद्देशे, आपण या उद्देशे बोलिले जे देव. म्हणजे अर्जुन आहे, स्वतःच अर्जुन आहोत अशी भूमिका घेऊन आपल्या स्वतःलाच भगवंतांनी सगळं सांगितलं. आता हा तर एक आश्चर्याचा धक्काच आहे. आपण आत्तापर्यंत सगळं एक नाट्य म्हणून पाहिलं किंवा एक संवादमय सगळी गीता पाहिलेली आहे. पण इथे मात्र ते म्हणत आहेत की हे भगवंतांनी स्वतःलाच अर्जुन रूपात पाहिलेलं आहे. मगाशी तेच पाहिलं आपण की दोघांमध्ये तो भेदच राहिलेला नव्हता. तसंच आता इथं सांगतायत की स्वतःच अर्जुन आहोत अशी भूमिका घेऊन देव स्वतःलाच उद्देशून सगळं बोललेत.
म्हणजे त्यांच्यात इतकी एकरूपता झाली, इतकी भिन्नता संपलेली आहे, द्वैत संपलेलं आहे. तेथकी माझे श्रोत्र पाटाचे झालेची पात्र, कायवानु स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे. मग हे श्रोत्र म्हणजे श्रवण करण्यासाठी जे माझे कान आहेत, श्रोत्र आहेत, ते काय झाले? पाटाचेची झाले पात्र. ते ऐकण्याला ते पात्र झालेत, त्या अधिकाराला पात्र. एखाद्या गोष्टीला आपण पात्र होणं म्हणून त्यांनी पाठ शब्द वापरलेला, की अशा अधिकाराला पात्र होण्यासाठी माझे चरण, आपलं श्रवण किंवा श्रोत्र ते पात्र झालेले आहेत. आणि कायवानु स्वतंत्र सामर्थ्य गुरूंचे. मग तो म्हणतो की व्यासांसारख्या गुरूंचं सामर्थ्य मी काय वर्णू. वानू म्हणजे वर्णू, काय सांगू स्वतंत्र त्यांचं वर्णन. त्यांच्यामुळं मला, म्हणून सगळीकडे बघा गुरुला साक्षात महत्त्व दिलेलं. ज्ञानदेवही स्वतः गुरूंचीच विनवणी करतात, गुरूंची स्तुती करतात, प्रशंसा करतात. गुरूंमुळं मला हे सद्भाग्य लाभलेलं आहे, गुरूंमुळं मी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ही जी त्यांची उदारता आहे तीच इथे संजयाची पण आहे. संजय स्वतःकडे मोठेपण घेत नाही. आत्ताचा जर संजय असता, संजय म्हणजे कोणीही व्यक्ती म्हणा, नाहीतर एखाद्याच्या नावाशी कुठे नाव तर जोडू नका. आजच्या काळातली जर एखादी व्यक्ती असती तर ती म्हटली असती, बघा मी म्हणून मला ऐकायला मिळालं, मी एवढा श्रेष्ठ आहे, मी योग्य वाटलो एवढ्या लोकांमध्ये, 5 पांडवांमध्ये सुद्धा मी श्रेष्ठ वाटलो. असं नाही, म्हणजे पांडवांपेक्षा मी श्रेष्ठ वाटलो, असा मोठेपणा त्यानं स्वतःकडे घेतलेला नाही. तो सुद्धा तेवढाच त्यांच्याच पात्रतेचा आहे. म्हणूनच व्यासांनी त्याच्यावर कृपा केलेली. उगाचच कुणालाही उठून चला तुम्ही आता ऐका, नाही यांना दिसत आहे ना, किंवा आपल्या हल्लीच्या भाषेत कुणीतरी वर्णी लावली असती, वशिला लावला असता, हो त्यांना काय देता ही संधी आम्हाला द्या, तसलं काही झालेलं नाही. इथं निरपेक्ष, निरलस आणि असं निस्सीम प्रेम आहे. तो संजय सुद्धा त्या पात्रतेचा होता, म्हणून त्याला हे सगळं मिळालेलं आहे. तेथकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र, कायवानु स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे. म्हणून ते सगळं श्रवण करण्यासाठी, ते दिव्य बोलणं ऐकण्यासाठी माझे कान त्या अधिकाराला पात्र झाले. म्हणजे मी त्याला लायक ठरलो, हे माझं परमभाग्य आहे. पण माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या गुरूंनी, मला व्यासांनी ही संधी दिलेली आहे, आणि म्हणून मी श्रेष्ठ आहे, किंवा मला ती संधी मिळालेली आहे. स्वानंदाचा भर ऐसा ओसरता, म्हणे तो मागू तारा या लागी, नसेची जे ठावे उपनिषदाते, व्यासप्रसादे ते ऐकिले मी, कथा गीतेची ही ऐकता भरवी, माझे ब्रह्मभावी ऐक्य झाले, गेले हरपोन माझे मिथुपण, अज्ञान संपूर्ण नष्ट झाले, सर्व ही योगांचे जे का प्राप्य स्थान, ऐसा जो श्रीकृष्ण परमात्मा, तयाचे भाषण व्यासकृपे मज, सुलभ सहज झाले आज, पार्थाची या मिशे आपणची दुजे, होऊनी सहजे पार्थ रूप, स्वानंदासाठीच बोलिले जे देव, व्यासकृपे सर्व ऐकिले मी, सामर्थ्य स्वतंत्र ऐसे सद्गुरूचे, कायवानुसाचे कायवानु वाचे कौरवेशा. वानू म्हणजे वाखाणू, त्याची किती स्तुती करू. एवढं सामर्थ्य भगवंताचं असताना भगवंतानी स्वतःकडे सगळं इतकं लीन पण घेतलेलं आहे. स्वतःला शिष्य समजतायत, स्वतःला भक्त समजतायत. म्हणजे त्यांच्यातला हा गुण आपण घ्यायला पाहिजे, की तू आणि मी हा भेदच संपला. घराघरातून जर संपला, सगळ्या कंपन्यांमधून संपला, सगळ्या व्यवहारातला संपला, की तू श्रेष्ठ किंवा मी श्रेष्ठ, तू माझ्यापेक्षा गरिष्ठ, हा भावच भगवंतांनी संपवून टाकलेला आहे. आणि तसं आपण होऊया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम
समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामाज मी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर सर्व श्रोत्यांना धन्यवाद आणि मनापासून ज्या दोघींनी ही आठवण करून दिली त्यांचं कौतुक करते की खरं मन लावून सगळे ऐकतायत मी इथं लिहूनही ठेवलेलं होतं 75पर्यंत त्या दिवशीच्या ओव्या झालेल्या होत्या नंतर हा पुढचा भाग राहून गेला असेल तर क्षमस्व धन्यवाद